यांच्यामधलं हे तुंबड युद्ध. हियर वी गो, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती खरपूस समाचार डिस्पॅच केलाय. वन बाउंस, सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार, 4 रन्स. कमालीचा प्रहार केला. आघाडीला आलेला फलंदाज नाव आहे सिद्धेश. सिद्धेश सकपाळ. स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती मंगेश सकपाळ. ही जोडी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. संध्याकाळचं सत्र, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, जास्तीच्या धावा बनत नाहीयेत. हो, याही वेळी फटका फसलाय. मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. हेच म्हटलं गेलं होतं, संध्याकाळचं सत्र, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि फलंदाज बाद होत आहेत. ते नाव आहे सिद्धेश. बॅक टू द पवेलियन. सिद्धेश एक चौकार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर मात्र त्यांना जावं लागले पवेलियन इनला. चला, आम्ही इथे लॉट्स उडवतोय. नवीन फलंदाज. चला, थोडीशी घाई करा. चला, फलंदाज रिक्वेस्ट आहे. राजेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी. इन ऍक्शन मध्ये राजेशकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, चर्चा केली जाईल. संजय अगेन्स्ट राजेश. हे बॅटल पॉवर प्लेचं षटक. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे लगातारचा बॅक टू बॅक. दुसरा फलंदाज पवेलियन इंडच्या दिशेने. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. कमालीचा प्रहार आहे, मात्र त्याच्यावरती मापदंड देत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम अग्रेसर होताना पाहायला मिळाली आहे. संध्याकाळचं सत्र. चला, आम्ही पुन्हा एकदा सर्व टीम्सला अनाउन्समेंट देतोय. पहिल्यांदा या दोन टीम मॅच ज्यांची चालू आहे त्या दोन टीमचा एक एक रिप्रेझेंटेटिव्ह जोळाई कुमठे आणि त्याचबरोबर रुळे वैभव रुळे यांचा रिप्रेझेंटेटिव्ह येईल. एक चिठ्ठी उचलली जाईल, तिला असेल बाय, सरळ तो फायनल मध्ये पोहोचेल. नशिबाची चिठ्ठी उचलली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये टीमचं नाव आपल्या समोर दाखवलं जाईल. काय नाव आहे टीमचं नाव? मैदानाच्या आतमध्ये नाव आहे रुळे वैभव रुळे. डायरेक्ट जाईल फायनल मध्ये. फायनलचा थाट रुळे वैभव रुळे अगेन्स्ट कोणती टीम हे पाहावं लागेल. जाऊया हॅट्रिक बॉल फलंदाजीसाठी न्यू बॅटर. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस. सतीश सकपाळ. संजय. हो, यावेळी पहा फटका फसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का नाही? झडप मारली आहे. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. डावखुरी हाताचा मंगेश मैदानाच्या आतमध्ये आता पहिल्यांदा स्ट्राईक घेईल. विजयी संघ आणि झोळाई कुमठे या दोन टीम मध्ये होणारी पुढील मॅच महत्वाची मॅच आहे. चला, घाई करा प्लीज. अंतिमचा काही क्षण. संजय, थोडस स्पीडअप घ्या. अधिकचा वेळ घेऊ नका. 4:53 झालेत. बरोबर 5:45 अंधार पडतोय. चला, थोडस स्पीडअप घ्या टीम. मंगेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हो, यावेळी काय घडलंय? बाईच्या सर्वांमध्ये धाव अंकित केल्या जातील. एकंदरीत धावसंख्या 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 6. 2 फलंदाज बाद. चला, टीम थोडीशी घाई करा. लगेचच गोलंदाज येऊ द्या आपल्या ट्रॅक वरती.
निवेदन आहे. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता मात्र न्यू बॉल. नाव आहे दिनेश. दिनेश सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळेल. आता मात्र चर्चा या गोष्टीची राहिली आहे, सतीश आणि मंगेश यांची जोडी इथून पुढे कशा धावा बनवतील. नॉन स्ट्राईक एंड वरती असलेला मंगेश, मागच्या मॅच मध्ये त्याचा कमालीचा प्रहार आणि खऱ्या अर्थाने संतोषदा सकपाळ यांच्याही नावाची आम्ही चर्चा केली आहे. संतोषदा यांनी मित्रांनो नक्कीच आम्ही सातत्याने सांगितलं गेलंय की आरोग्य दूत म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होते. आणि पहा दिनेश पहिला बॉल सतीश साडी हाफ ट्रॅकर आहे, बॅकवर्ड वरती गेला, पंच केला, क्षेत्ररक्षक आहे पहिल्याच बॉल वरती, विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द पवेलियन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर येतील इंट्रोडक्शन मध्ये. नाव आहे विशाल आलेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश हो यावेळी पहा स्लाइस करण्याचा कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव अंकित केली जाईल. यस डिक्लेअर झोन मध्ये ही धाव गेली आहे. एका धावेने सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दिनेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाले. दिनेशकडे नजरा वळवल्या गेल्यात. इथून पुढचा हा खेळ किती महत्वाचा राहील याकडे, या मॅच मध्ये जय आणि पराजय फार महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. पहा पुन्हा एकदा दिनेश निघालेत ओव्हर द विकेटने. हो यावेळी बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. या एका धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दिनेश यांनी आतापर्यंत 3 बॉलचा खेळ केलाय. पण असं म्हटलं आता ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, अरे हौसलों से उडान भरी जाती है. आता मात्र विश्वास. हो याही वेळी पहा फटका जोरकस करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅकलिफ्ट मारली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, कार्य केला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज. विशाल यांचा खेळ बॅक टू द पवेलियन. सातत्याने आम्ही पाहिलंय ना जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती मंगेश हा खेळाडू राहिलाय आणि ही खेळाडू डावखुरी आताच्या फलंदाजासाठी नंदनवन राहिली आहे आणि त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती सातत्याने ठेवलंय. त्यांनी आतापर्यंत फक्त एक बॉल फेस केलाय आणि इथून पुढे आता चर्चा राहिली आहे. नवीन फलंदाज येथील नाव आहे अभिषेक. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. दिनेश यांचा 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरचे म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 10 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉलच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या 8 आहे. दिनेश अभिषेक साडी. हो यावेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, येतील. एक धाव नक्कीच मिळाली आहे. असं म्हटलं तर ना सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो मन में है ख्वाबों न तोड़ना, हर कदम पे मिलेगी तुम्हें कामयाबी, बस तुम्हें सितारे छूने के लिए कभी भी जमीन मत छोड़ना. पहा आकाशातले तारे जर शिवायचे आहेत ना तर तुम्ही जमिनीवरती पाय ठेवणंही गरजेचं आहे. आणि जास्त हवेमध्ये जाणारा नेहमी असं म्हटलं तर ना कबूतरों ने भी यार पक्षियों ने भी सिखाया है कि आसमान में घर नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये जास्त हवेमध्ये जाऊ नये असा अनेक वेळा चर्चा केल्या जातात. मात्र काय घडलंय, डावखुरी हाताचा फलंदाज मंगेश, असं निलेशची कुठेतरी कमतरता भासते. बंधू हो यावेळी बॅटचा टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये गेलेली रन 10 धावा धावफलकावरती आणि 10 धावेने सांघिक धावसंख्येची आपण चर्चा केली. 10 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या पाठीमागे 10. शेवटचं षटक डेथ ओव्हर याकडेही नजरा वळवल्या. चला घावरी संघ थोडस स्पीडअप घ्या. ज्यावेळी घावरी संघ मैदानाच्या आतमध्ये आलाय
आणि संजय सकपाळ यांच्याकडे विशेष करून नजरा वळवल्या गेल्यात राजेश येथील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. राजेश सकपाळ, राजेश यांची गोलंदाजी की फॅक्टर ठरू शकते या मॅचची, चावी ठरू शकते. डेथ ओव्हर आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट सेट करणारा ओव्हर आहे. 10 धावा तर धावफलकावरती लगावल्या गेल्यात. फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती अभिषेक, एक बॉल पाठीमागे एक त्यानेही बनवलाय. हो यावेळी पहा दी कवच खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून फार दूरवर नेतील. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. आता अंतिमचे 5 बॉल मंगेशला खेळायचे आहेत. मंगेशची इच्छा आहे दुसरा धाव इथे सहजरित्या मिळाला असता, मात्र तो घेतला नाहीये. 11 धावा धावफलकावरती, म्हणजे आता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहील. आणि मंगेश इन ऍक्शन मध्ये 25 ते 30 धावा या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये एक तर गुड टोटल असं म्हटलं आहे. काय घडत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश सातत्याने. चला थोडीशी घाई करा राजेश, बराच वेळ घेता, एवढा वेळ नाही आपल्याकडे. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. अधिकची घाई करा प्लीज. फील्ड प्रोटेक्शन मध्ये सातत्याने बदल केले गेलेत. डीप मध्ये यावेळी प्रोटेक्शन दिलंय. 4 क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉर्डर लाईनला. हो तरी देखील मैदानाच्या आतमध्ये मंगेश सांगतोय अरे वक्त बुरा है तो क्या हुआ, हम झेल लेंगे, बस आप ये साथ देना, बाकी सब हम देख लेंगे. त्याने पाहिलं, निहारलं आणि नंतर मात्र हा आसमानी केला षटकार. मंगेशच्या बॅटचा बोलवाला बोलवाला बोलवाला, कमालीचा प्रहार. यस, सुरेश सकपाळ सोनाड गावचे सुपुत्र यांचंही या अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. पुढचा बॉल हो यावेळी ऑन साईडला खेळलाय. 2ची कॉलिंग दिलाय, जवळून येतील. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला. थ्रो थोडासा वाईडिश आणि 2 धावा कंप्लीट केल्यात, सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 बॉलवरती 8 धावा येणं खऱ्या अर्थाने कुठेतरी बुडणाऱ्याला सहारा देणं. डुबते हुए को तिनके का सहारा असं म्हटलं जाईल. आणि आता 19 धावा धावफलकावरती आहेत. म्हणूनच म्हटलं आता ना, मनातला आभाळ मोकळं कर, मनातला आभाळ मोकळं कर. जो वर जातो तो खाली येतो. मैदानाच्या आतमध्ये आता हा खेळ. हो खोलवरचा बॉल, काय घडलाय. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू काही ना काहीतरी प्रतिमा घेऊन येत असतो. कोणी कर्ण असतो, कोणी अर्जुन असतो, तर कोणी मंगेशही असतो, तर एका बाजूला राजेशही असतो. म्हणजे प्रतिभा खऱ्या अर्थाने प्रत्येकाकडे आहे. लेगस्टम आणि लेगस्टमच्या बाहेर वाईड +1 येईल का. पंच आमच्याकडे वळले आहेत. पहा मैदानाच्या आतमध्ये ह्या चुका आहेत. मॅच इथून लांब जाणार आहे. संध्याकाळचं सत्र आहे. सिंगल डबल्स फार महत्वाचे आहेत आणि या अतिरिक्त धावा तुमच्या संघाला अडचणीत घेऊन येतात. ओहो यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थोडेसे बंबल होतील. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. तर काय घडतंय. यस, दुसरी धाव घेत असताना सॅक्रिफाईस केलाय विकेट अभिषेकने. एकंदरीत इथे 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने सांघिक धावसंख्या 22. नवीन फलंदाज येतील विराज नॉन स्ट्राईक एंड वरती. या मॅचचा, या पहिल्या इनिंगचा हा शेवटचा बॉल. पहा काय घडतंय. अंतिमचा बॉल या इनिंग मधला, पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. राजेश निघालेत. डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी मंगेश. ओ यावेळी पहा कम्मालीचा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय आणि असं म्हटलं आता ना, तालीमे दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, अरे वो तो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. हवाई सफर, बॉल सरळ सीमा रेषे पार. षटकार, सिक्सर. पहा शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये हवाई सफर केले.
जी धावसंख्या कुठेतरी वाटत होती की 15 ते 20 या धावसंख्येमध्ये अडकली जाईल, ती धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 29 टार्गेट येणाऱ्या 18 बॉलमध्ये. त्याचबरोबर देव सोल्युशनचे सर्वा रमेश सकपाळ यांचा आपण या ठिकाणी केला आहे यथोचित शुभ सन्मान. मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिले गेले. थँक्यू सो मच. चला थोडीशी घाई करा, टीम स्पीडअप घ्या. अंतिमची मॅच आपल्याला जर कदाचित वेळ मिळाला तर जास्तीच्या ओव्हरची खेळणं देखील आवडेल. आयोजकांचा फार मोठा प्रयत्न राहिला या स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी. प्रयत्न केले त्यांनी, त्यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे. मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये 29चं टार्गेट आहे 18 बॉलच्या पाठीमागे. अचूक लाईन आणि लेंथ वरती जर गोलंदाजी झाली ना तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कल मध्ये कशा पद्धतीचं प्रोटेक्शन दिलं जाईल. एक क्षेत्ररक्षक जर पाहिला तर आपल्याला शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला आहे, एक मिड ऑनला आहे आणि एक मिड ऑफ वरती आहे. एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट मध्ये आहे, एक क्षेत्ररक्षक कव्हर्सला आहे, एक क्षेत्ररक्षक पॉइंटला आहे आणि डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक जो आहे तो लॉंग ऑन वरती आहे आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो खाऊ कॉर्नरला. असा लेखाजोखा या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकही तेवढाच महत्वाचा आहे. शुभम संतोष सकपाळ मैदानाच्या आतमध्ये या नावाची चर्चा इथून पुढे राहिली आहे. कम्मालीची गोलंदाजी या गोलंदाजाने आतापर्यंत केली आहे. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर. हा पहिला बॉल निघाला आपल्या ट्रॅकवरून. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वाईडिश काऊ कॉर्नरला येतील, त्या ठिकाणी फील्ड करतील. एकच धाव मिळाली आहे. शुभम मी संतोष सकपाळ यांच्याबद्दल चर्चा केली. खऱ्या अर्थाने आरोग्य दूत महाराष्ट्र राज्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय. संतोष दादा माझ्या आयुष्यात फार जवळची व्यक्तिमत्व, त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. मात्र यावेळी बॅकफूटवरती गेल्यात, पंच केला. क्षेत्ररक्षक आहे, पाठमोहरा केला जातोय सुपर मध्ये. पहा पाठमोहरा यशस्वी राहिला, अडवण्यामध्ये यश मिळवलंय. एक कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. पाहता पाहता तिसरी कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शुभम मैदानाच्या आतमध्ये शुभ संकेत इथे दिले शुभमने. अशा पद्धतीने म्हणेन की पहिल्या 2 बॉल वरती अजूनही मोठा प्रहार आला नाहीये. गोलंदाजी लयबद्धता आहे, चांगली ऍक्शन आहे, कंप्लीट करणारी गोलंदाजी. हो यावेळी पहा बाकूडवरती गेले, टाप केलाय, क्षेत्ररक्षण केलं गेलंय, अडवलं गेलंय. पहा ही व्यूहरचना आहे मैदानाच्या आतमध्ये. भुरुंद किल्ल्याला आता मात्र तोडायचा आहे. त्याच्यासाठी बारूद पेरले गेलेत. म्हणावे तसे बार फुटतील का हेही पाहावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शुभम संतोष सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हा खेळाडू समोर आहे संजय सकपाळ. अर्धशतक ज्याच्या नावावर सर्वाधिक असतील आणि आहेत तो खेळाडू. इनसाइड आउट ओव्हर दी एस्टा कव्हर. क्षेत्ररक्षक आहे, झडप मारली आहे. सिद्धेश येतील, कॅरी करतील. पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये
संजय फार स्वस्त मध्ये पहिली निंडला निघून चाललेत. असं म्हटलं आता ना की वक्त आंखें दिखा रहा है तो दिखाने दो, वक्त आंखें दिखा रहा है तो दिखाने दो, मुसीबत को भी कह दो अपने जाल बिछाओ, मैं एक आंधी हूं. आणि मैदानाच्या आतमध्ये आंधी सारखा आला सिद्धेश. कम्मालीचा कॅच कॅरी केला त्याने. मी म्हणेन गोलंदाजापेक्षा जास्तीचा भाव यावेळी सिद्धेशला देणं गरजेचं आहे. त्याने कम्मालीचा जजमेंट घेतला, कॅरी केलं आणि रनिंग हँड कॅच. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणी आपल्या हाताचे पसारे उघडले आणि विसवला आपल्या हातामध्ये चेंडू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 वरती पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे तुषार सकपाळ. शुभम संतोष सकपाळ आपल्या ट्रॅक वरून. हो यावेळी मात्र कम्मालीचा बॉल मात्र पडल्यानंतर थोडीशी कट बोलतोय आणि तिथून मात्र पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. शुभम या नावाची चर्चा संघाचा संघनायक आहे. तो आघाडीला आलाय. आतापर्यंत 7 धावा त्याने दिल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. स्ट्राईक एंड वरती तुषार. हो यावेळी मात्र फॉलो केलंय, फलंदाजाला फॉलो केलं, हे महत्वाचं आहे. फलंदाजाचा स्टान्स, फलंदाजाची गाईड कशा पद्धतीने कॅरी केली जाते आणि तिथून मात्र कशा पद्धतीने गुड लेंथ वरतून हा बॉल उडवला जातोय. म्हणजे खांद्याचा पुरेपूर वापर करून तदनंतर फलंदाजाला भ्रमित केलं जात आहे. ही महत्वाची भूमिका राहिली आहे. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. 7 धावात आल्यात. हो यावेळी क्षेत्ररक्षक आहे समोर दिशेने डायरेक्ट हिट. मस्त आहे. रनआउटची संधी. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना, हरे हुनर तो हर एक के पास है, किसी का छप जाता है तो किसी का छिप जाता है. मैदानाच्या आतमध्ये झाली चुकी, चुकीला माफी नाही. दंडात्मक कारवाई केली. तुम्हाला पहिल्याने इंडला जावं लागेल. नाहक रन घेतला. धावसंख्या 7. 2 फलंदाज बाद. येणारे आता बॉल शिल्लक आहेत 12. तुम्हाला बनवायचे आहेत 22. 12 बॉल आणि 22चं इक्वेशन. 7 धावा धावफलकावरती आहेत. 29चं टार्गेट आहे. 7 धावा इथे झालेल्या आहेत. चला मॅच ऑन करा. चला तुम्हाला मी पूर्णपणे टोटल सांगतो. पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवरती 3, तिसऱ्या बॉलवरती 2, नंतर विकेट, नंतर वाईड, नंतर डॉट, नंतर रनआउट. 2 रन आलेत मित्रा. तिसऱ्या बॉलवरती 2 रन आमच्या इथे. पूर्ण लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, याची नोंद घ्या. 6 बॉलचा पूर्णपणे लेखाजोखा. तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत बसलेला आहे. प्रत्येक बॉलला आम्ही स्कोर सांगतोय, याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त वेळ घेऊ नका. आम्ही रिक्वेस्ट करतोय. तुमचा 12th मॅन इथे बसलेला आहे. अतिरिक्तची वेळ घेऊ नका. 7 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 22ची गरज आहे. चला पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मैदानाच्या आतमध्ये 12-22ची मॅच. घावरी संघाकडून फलंदाजीसाठी नारायण आणि स्वप्नील ही जोडी. नारायण स्ट्राईक एंड वरती नाही तर नॉन स्ट्राईकला आहे. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळालेत. गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळालाय. नाव आहे विराज. पहिला बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक शॉट मध्ये प्रोडक्शन देत असताना 1 धाव चित्याच्या चप्पलाईने पूर्ण केली आहे. धावसंख्येला भर मिळाली आहे. पुढचा बॉल विराज ओव्हर द विकेटने. हो यावेळी बॅकफूट वरती गेला. स्लाइस केला. चॉप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी मिळाली होती
मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात, अतिशय वेगाने धावा कंप्लीट केल्या, 2 धावेने धाव संख्येमध्ये भर. 10 बॉल आणि 19 ची मॅच. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. स्पीडअप घ्या टीम. आहिर NKCC या टीमला हा कॉल आहे, वेग घ्या, स्पीडअप घ्या टीम प्लीज. पुढचा बॉल. हो यावेळी भन्नाट वेग, अतिशय जबरदस्त वेग मैदानाच्या आतमध्ये. क्षणार्धामध्ये बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाकडे हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 9 बॉल आणि 19चं समीकरण. 9 बॉल्स 19 रन्स. स्ट्राईक एंड वरती नारायण. हो यावेळी पहा पुन्हा एकदा स्वीप कव्हरच्या रिझन मध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी पाठमोहरा केला. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धावही वेगाने कंप्लीट केली आहे. 8 बॉल आणि 17ची गरज आहे. 8-17. पहा मैदानाच्या आतमध्ये नारायण यांच्याकडे पाहिलं गेलंय, थोडीशी जास्तीचा दम लागलाय त्यांना. अच्छे बुरे की, अरे अच्छे बुरे की खबर देकर जाऊंगा तुम्हें, चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. 1 धाव इथे अंकित केली गेली आहे. 7 बॉल आणि 16ची गरज आहे. 7-16चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 16चं समीकरण आलेलं आहे. एका बाजूला घावरी आहे तर दुसऱ्या बाजूला आहिर NKCC आहे. हाय व्होल्टेज थ्रिलर आहे हा. महत्वाचा सामना, डू ऑर डाय, करो या मरो. या मॅच मध्ये महत्वाची भूमिका निभावी लागेल. गोलंदाज निघाला विराज. ओ यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. झोन सेफ झोन म्हटलं आता. बॉल सरळ चाललाय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. या 4 धावेने धावसंख्येला बहर आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 6. 6 बॉल आणि 12ची मॅच. 6-12 हे मैदानाच्या आतमध्ये आलेलं समीकरण पाहायला मिळालंय. 6 बॉल्स 12 रन. चला स्पीडअप घ्या टीम. आहिर NKCC टीमला हा पुन्हा एकदा कॉल आहे, अतिरिक्तचा वेळ घेऊ नका सिद्धू आणि टीम. सिद्धेश. चला शुभम, आपली टीम जास्तीचा वेळ घेते. चला थोडीशी घाई करा टीम. मंगेश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 6 बॉल आणि 12ची गरज आहे. 6-12ची मॅच. 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश. विराज यांचं महागडं षटक. 10 धावा त्यांनी केल्यात. खर्च शुभम यांचं फार उत्कृष्ट षटक. 7 धावा त्यांनी खर्च केल्या. आता डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय 6-12ची मॅच. 6-12 निघालेत गोलंदाज. हो पहिला बॉल स्विंग आणि मिस. बीट केलंय डावकुरे हाताचा गोलंदाज. फलंदाजाला भ्रमित केलंय. चूक झाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये एखाद्या दगडाला जसं कोरलं जातं तशी ही मॅच कोरली जाते. पहा दगडाला कोरल्यानंतर देव पण येतं. आता या मॅच मध्ये विजयाचा शंखनाद कोण ठोकेल? गोलंदाजीच्या ट्रॅक वरून मंगेश. मंगेश स्पीडअप घ्या मंगेश. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहा लॉंग ऑफ वरती येतील, कॅरी करतील. 1 धाव कंप्लीट केली आहे. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत. 11. 4-11ची मॅच. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. ओ यावेळी पहा कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे सिद्धेश. पहा क्रिकेटचा खेळ हा अफलातून राहिलाय. 3 बॉल 11ची मॅच. एका बाजूला घावरी, दुसऱ्या बाजूला आहिर यांच्यामधलं हे द्वंद्व, हे रणकंधन. क्वालिफाईंग मॅच.
हो हो हो, यावेळी फटका जोरकस आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धाव घेतली जाणार नाहीये. नारायणने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. 2 बॉल 11ची मॅच, हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अहिर तर दुसऱ्या बाजूला घावरी. टेन्शन वाली मात्रा मैदानाच्या आतमध्ये. आता एकच मात्र चर्चा, 2 बॉल 11ची मॅच. धगधग धगधग आणि धगधगच होत असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. 2 बॉल 11. हो हो हो, यावेळी चोरकस प्रहार आहे, अडवण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये अडवलेला बॉल बरंच काही सांगून जातोय. पण इथे विकेट देखील घेतला जात नाहीये. म्हणजे 1 बॉल आणि 10ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मॅच सोडून चालणार नाहीये. एखादा नो, त्याच्यावरती षटकार, काही घडू शकतं. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. तिसरी टीमही आम्हाला मिळाली आहे. टीमचं नाव आहे आहिर NKCC. ही टीम ठरली आहे या मॅच मधली तिसरी टीम. मात्र हार्ड लक टीम घावरी आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच येईल. चला लगेचच आहिर NKCC संघ टॉस साठी या. पहा आमच्या 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून लेखाजोखा आमच्या समोर आलाय. आई जननी भवानी माता चषकामध्ये एक वेगळं पॅटर्न दिसलंय, जिथे रुळे वैभव रुळे या संघाचा नवीन जर्सीचा कलर रेड आहे. त्याचबरोबर झोळाई कुमठे याही संघाच्या टी शर्टचा कलर जो आहे तो ऑलमोस्ट रेड आहे. आणि आहिर NKCC दूरवरून जर पाहिलं ना तर एका क्षणार्धामध्ये तो पिंक जरी असला तरी तो थोडासा फिकट रेडही आहे. आणि ही एक वेगळी संकल्पना समोर आली आहे. चला टीम टॉस साठी या. झोळाई कुमठे टीम आणि दुसऱ्या बाजूला आहिर टीम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, जिथे तुषार सर आपल्या समोर जॉईंट होतील आणि त्यांच्या माध्यमातून केला जाईल या मॅचचा टॉस. चला लगेच या टॉस साठी. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकताय शैलेजी जाधव सर यांचा. आता इथून पुढे आपण सेमीफायनलची मॅच खेळत आहोत. एका बाजूला आहे झोळाई कुमटे, त्यांच्या विरुद्ध अहिर NKCC अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन श्यामदादा कदम यांचे शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करत आहोत. जास्तीचा वेळ आम्ही घेणार नाहीये, परंतु लगोलग टॉस करणार आहोत. खांबील चोरगे टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खरं तर 3 टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या टॉप 3 मध्ये. झोळाई कुमटे, रुळे वैभव रुळे, अहिर NKCC असे 3 टॉप 3 मध्ये प्रवेश करणारे संघ तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. आता सेमीफायनलचा सामना रंगला जाईल. एका बाजूला अहिर NKCC त्यांच्या विरुद्ध झोळाई कुमटे अशी मॅच आहे. चला अहिर NKCC टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. कॉल कोण देणार? झोळाई कुमटे टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन छापा असा कॉल केलाय आणि अर्थातच छापा असा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलाय झोळाई कुमटे टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करू. थँक्यू सो मच. जास्तीचा वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट देऊया. मित्रांनो टॉस मध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे झोळाई कुमटे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी